नमस्कार मित्रांनो, मयूर मंथन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। मित्रांनो, आपण सध्या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत आहोत। त्यामध्ये आपण वन लाइनर क्वेश्चनचा अभ्यास चालू आहे। पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र भूगोलवरती 30 प्रश्न टाकले होते। आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण वन लाइनर क्वेश्चन टाकणार आहे, तेही महाराष्ट्र भूगोलमध्ये 30 प्रश्न असणार आहेत। तर चला करूया पहिल्या प्रश्नाला सुरुवात। पहिला प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्रात एका जिल्ह्यात सर्वात जास्त तालुक्याची संख्या डॅश डॅश आहे। तर महाराष्ट्रात एका जिल्ह्यात सर्वात जास्त तालुक्याची संख्या किती आहे ते पाहूया। आता पर्याय आहेत 16, 11, 13 आणि 15। बघा 16, 11, 13 आणि 15। आता उत्तर क्रमांक काय येणार आहे मित्रांनो आपला? महाराष्ट्रात एका जिल्ह्यात किती सर्वात जास्त तालुक्याची संख्या किती आहे रे? 16 आहे। त्यामुळे उत्तर क्रमांक आपला काय येणार आहे? 1 नंबरचा येणार आहे। त्यानंतरचा दुसरा प्रश्न आहे, महाराष्ट्रात एका जिल्ह्यात 15 तालुके असणारे एकूण किती जिल्हे आहेत? बघा असे सुद्धा प्रश्न परीक्षेला येऊ शकतात। महाराष्ट्रात एका जिल्ह्यात 15 तालुके असणारे एकूण किती जिल्हे आहेत? तर 4, 2, 7, 5। तर मित्रांनो आपलं उत्तर क्रमांक आहे 4 जिल्हे 15 तालुके असणारे महाराष्ट्र राज्यामध्ये आहेत। पण हे कोणकोणते जिल्हे आहेत हे आपण पुढे पाहणार आहोत। त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याच्या डॅश डॅश बाजूला कर्नाटक व गोवा हे राज्य आहेत। बघा मित्रांनो प्रश्न काय आहे आपला? महाराष्ट्र राज्याच्या डॅश डॅश बाजूला कर्नाटक व गोवा हे राज्य आहेत। तर कर्नाटक आणि गोवा ही राज्ये कोणत्या बाजूला आहेत महाराष्ट्राच्या? दक्षिण, पूर्व, पश्चिम, उत्तर। दक्षिण, पूर्व, पश्चिम, उत्तर। तर बघा महाराष्ट्र राज्याच्या बाजूला कर्नाटक व गोवा ही राज्य आहेत। तर पर्याय उत्तर क्रमांक आपला काय येणार आहे? महाराष्ट्र राज्याच्या दक्षिण भागाला पर्याय क्रमांक 1 उत्तर आपलं बरोबर येणार आहे। दक्षिण भागाला कर्नाटक व गोवा हे राज्य आहेत। बघा लक्ष द्या व्यवस्थित, प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत। त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्राच्या वायव्य भागात डॅश डॅशच्या सीमारेषा आहेत। महाराष्ट्राच्या वायव्य भागात डॅश डॅशच्या सीमारेषा आहेत। पर्याय आहेत मध्य प्रदेश, तेलंगणा, गुजरात राज्य, दादरा व नगर हवेली। 4 नंबरचा पर्याय आपला कर्नाटक व गोवा। तर उत्तर काय असणार आहे? महाराष्ट्राच्या वायव्य भागात डॅश डॅशच्या सीमारेषा आहे। तर उत्तर क्रमांक आपला 3 क्रमांक येणार आहे, गुजरात राज्य, दादरा व नगर हवेली। त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्राच्या पूर्वेस डॅश डॅश या नैसर्गिक सीमा निर्माण करतात। बघा महाराष्ट्राच्या पूर्वेस डॅश डॅश या नैसर्गिक सीमा निर्माण करतात। पर्याय आहेत आपले सातमाळा डोंगररांग व गाळणा टेकड्या। सातमाळा डोंगररांग व गाळणा टेकड्या। 2 नंबरचा पर्याय आहे आपला सातपुडा पर्वतरांग व गाविलगड टेकड्या। सातपुडा पर्वतरांग व गाविलगड टेकड्या। त्यानंतर चिरोली टेकड्या, गायखुरी व भामरगड डोंगर। चिरोली टेकड्या, गायखुरी, भामरगड। 4 नंबरचा पर्याय आहे अरबी समुद्र। तर उत्तर क्रमांक काय येणार आहे? महाराष्ट्राच्या पूर्वेस चिरोली टेकड्या या नैसर्गिक सीमा निर्माण करतात। महाराष्ट्राच्या पूर्वेस चिरोली टेकड्या, गायखुरी व भामरागड डोंगर या नैसर्गिक सीमा निर्माण करतात। त्यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया लगेच। 36 नंबरचा प्रश्न आहे, महाराष्ट्राच्या पूर्वेस डॅश डॅशला गोंदिया व गडचिरोली जिल्ह्याच्या सरहद्दी भिडलेल्या आहेत। बघा महाराष्ट्राच्या पूर्वेस डॅश डॅशला गोंदिया व गडचिरोली जिल्ह्याच्या सरहद्दी भिडलेल्या आहेत। पर्याय आहेत गुजरात, तेलंगणा, कर्नाटक व छत्तीसगड। बघा महाराष्ट्राच्या पूर्वेस डॅश डॅशला गोंदिया व गडचिरोली जिल्ह्याची सरहद्दी भिडलेल्या आहेत। तर उत्तर क्रमांक काय येणार आहे आपलं? छत्तीसगड। उत्तर काय येणार आहे? छत्तीसगड। काय प्रश्न काय आहे? महाराष्ट्राच्या पूर्वेस छत्तीसगडला गोंदिया व गडचिरोली जिल्ह्याच्या सरहद्दी भिडलेल्या आहेत। त्यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया लगेच, महाराष्ट्रात सर्वात जास्त तालुके डॅश डॅश विभागात आहेत। बघा महत्त्वाचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात सर्वात जास्त तालुके डॅश डॅश विभागात आहेत। पर्याय आहेत औरंगाबाद, नागपूर, पुणे, अमरावती। बघा औरंगाबाद, नागपूर, पुणे, अमरावती। उत्तर क्रमांक आपला आहे औरंगाबाद। आता प्रश्न पुढचा आहे, महाराष्ट्रात सर्वात कमी तालुके डॅश डॅश विभागात आहेत। बघा महाराष्ट्रात सर्वात कमी तालुके डॅश डॅश विभागात आहेत। तर पर्याय आहेत नाशिक, पुणे, नागपूर आणि कोकण। नाशिक, पुणे, नागपूर आणि कोकण। तर महाराष्ट्रात सर्वात कमी तालुके कोकण विभागात आहेत। त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात डॅश डॅश जिल्ह्यात एकही तालुका नाही।
खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्रात डॅश डॅश जिल्ह्यात एकही तालुका नाही. पर्याय आहेत मुंबई उपनगर, मुंबई शहर, धुळे, हिंगोली. बघा, मुंबई उपनगर, मुंबई शहर, धुळे, हिंगोली. उत्तर क्रमांक आपला आहे मुंबई शहर. मित्रांनो, मी वेळ जास्त घेत नाही कारण की आपल्याला खूप प्रश्नांचा सराव घ्यायचा आहे आणि सर्वच परीक्षा आपल्या लवकरात लवकर येणार आहेत. त्यामुळे फक्त मी टाइमपास न करता तुम्हाला प्रश्न आणि प्रश्नाची उत्तरे सांगणार आहे. जास्त वेळ वाया घालवणार नाही. तर बघा, पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात एकूण तालुक्यांची संख्या डॅश डॅश आहे. बघा, महाराष्ट्रात एकूण तालुक्यांची संख्या डॅश डॅश आहे. पर्याय आहे 235, 457, 355, 335. बघा, महाराष्ट्रात एकूण तालुक्यांची संख्या किती आहे? 355 आहे. लक्षात ठेवा, असा प्रश्न परीक्षेला येऊ शकतो. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात डॅश डॅश जिल्ह्यात तालुक्यांची संख्या 32 आहे. बघा, महाराष्ट्रात डॅश डॅश जिल्ह्यात तालुक्यांची संख्या 32 आहे. पर्याय आहेत नांदेड व यवतमाळ, ठाणे व नांदेड, यवतमाळ व रायगड, नाशिक व जळगाव. तर उत्तर क्रमांक काय येणार आहे आपला? नांदेड व यवतमाळ. महाराष्ट्रात डॅश डॅश जिल्ह्यात म्हणजे नांदेड व यवतमाळ जिल्ह्यात तालुक्यांची संख्या 32 आहे. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात औरंगाबाद विभागात सर्वात जास्त तालुक्याची संख्या डॅश डॅश आहे. मित्रांनो, प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. महाराष्ट्रात औरंगाबाद विभाग हा सर्वात मोठा आहे आणि त्यामध्ये जास्त तालुक्याची संख्या आहे. तर बघा, महाराष्ट्रात औरंगाबाद विभागात सर्वात जास्त तालुक्याची संख्या डॅश डॅश आहे. पर्याय आहे 64, 58, 56, 76. तर उत्तर क्रमांक आपला येणार आहे 76. म्हणजे औरंगाबाद विभागात 76 तालुके आहेत. लक्षात ठेवा. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, कोकण विभागात डॅश डॅश जिल्हे आहेत. बघा, कोकण विभागात डॅश डॅश जिल्हे आहेत. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न पर्याय आहेत 8, 7, 8, 5. मित्रांनो, कोकण विभागात डॅश डॅश जिल्हे आहेत. तर आपलं उत्तर क्रमांक येणार आहे कोकण विभागात 7 जिल्हे आहेत. लक्षात ठेवा. त्यानंतरचा 8वा प्रश्न आहे, कोकण प्रशासकीय विभागामधील मुंबई उपनगर जिल्हा धरल्यास तालुक्याची संख्या डॅश डॅश आहे. बघा, कोकण प्रशासकीय विभागामधील मुंबई उपनगर जिल्हा धरल्यास तालुक्याची संख्या डॅश डॅश आहे. पर्याय आहेत मित्रांनो 50, 58, 54, 64. तर मित्रांनो, कोकण प्रशासकीय विभागामधील मुंबई उपनगर जिल्हा धरल्यास तालुक्याची संख्या आपली किती होत आहे? 50 होत आहे. आपलं उत्तर क्रमांक काय येणार आहे? 50 येणार आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात डॅश डॅश या प्रशासकीय विभागामधील तालुक्याची संख्या 56 आहे. बघा, महाराष्ट्रात डॅश डॅश या प्रशासकीय विभागामधील तालुक्याची संख्या 56 आहे. पर्याय आहेत नाशिक, पुणे, औरंगाबाद, अमरावती. तर उत्तर क्रमांक आपलं येणार आहे 56 तालुक्याची संख्या कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये आहे? तर अमरावती प्रशासकीय विभागामध्ये आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात सर्वात जास्त क्षेत्रफळाचा जिल्हा कोणता आहे? तर पर्याय आहेत पुणे, नाशिक, अहमदनगर, सोलापूर. महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. तर महाराष्ट्रात सर्वात जास्त क्षेत्रफळाचा जिल्हा अहमदनगर हा आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात सर्वात कमी क्षेत्रफळाचा जिल्हा कोणता? बघा, क्षेत्रफळाचा सर्वात मोठा आणि कमी जिल्हा सुद्धा परीक्षेमध्ये विचारला जातो. तर महाराष्ट्रात सर्वात कमी क्षेत्रफळाचा जिल्हा कोणता आहे? पर्याय आहेत मुंबई उपनगर, मुंबई शहर, भंडारा आणि सिंधुदुर्ग. तर बघा, महाराष्ट्रात सर्वात कमी क्षेत्रफळाचा जिल्हा कोणता आहे? तर मुंबई उपनगर आहे. लक्षात ठेवा. त्यानंतरचा प्रश्न आहे, पूर्वीच्या चांदा जिल्ह्यापासून डॅश डॅश जिल्ह्याची निर्मिती झाली. बघा, पूर्वीच्या चांदा जिल्ह्यापासून डॅश डॅश जिल्ह्याची निर्मिती झाली. पर्याय आहेत गडचिरोली, गोंदिया, लातूर आणि हिंगोली. पर्याय काय आहेत? गडचिरोली, गोंदिया, लातूर आणि हिंगोली. तर उत्तर क्रमांक आहे आपलं पूर्वीच्या चांदा जिल्ह्यापासून गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती झाली. लक्षात ठेवा, प्रश्न परीक्षेला हमखास विचारला जाणारा प्रश्न आहे. पूर्वीच्या चांदा जिल्ह्यापासून गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती झाली आहे. त्यानंतरचा 49वा प्रश्न आहे, पूर्वीच्या रत्नागिरी जिल्ह्यापासून डॅश डॅश जिल्ह्याची निर्मिती झाली. बघा, पूर्वीच्या रत्नागिरी जिल्ह्यापासून डॅश डॅश जिल्ह्याची निर्मिती झाली. पर्याय आहेत रायगड, मुंबई उपनगर, नंदुरबार, सिंधुदुर्ग. बघा, रायगड, मुंबई उपनगर, नंदुरबार आणि सिंधुदुर्ग. तर रत्नागिरी जिल्ह्यापासून कोणत्या जिल्ह्याची निर्मिती झाली? तर सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती झाली. आणि चांदा जिल्ह्यापासून कोणत्या जिल्ह्याची निर्मिती झाली? तर गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती झाली. लक्षात ठेवा, हे परीक्षेला विचारले जातात. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे,
पूर्वीच्या उस्मानाबाद जिल्ह्यापासून लातूर जिल्ह्याची निर्मिती डॅश डॅश या प्रादेशिक विभागात झाली. बघा कोणत्या जिल्ह्यापासून कोणत्या जिल्ह्याची निर्मिती झाली हे खूप महत्त्वाचं आहे. आता बघा पूर्वीच्या उस्मानाबाद जिल्ह्यापासून लातूर जिल्ह्याची निर्मिती या प्रादेशिक विभागात झाली. तर विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि खानदेश. तर आपला उत्तर क्रमांक काय असणार आहे? 3 नंबर असणार आहे मराठवाडा, कारण की आपला उस्मानाबाद लातूर हे मराठवाडा विभागात येत आहे. त्यानंतरचा 51 प्रश्न आहे आपला, महाराष्ट्रात मुंबई उपनगर हा टिंबटिंबा वा जिल्हा निर्माण झाला. बघा महाराष्ट्रात मुंबई उपनगर हा डॅश डॅश वा जिल्हा निर्माण झाला. आता मुंबई उपनगर हा कितवा जिल्हा होता हे पाहायचं आहे आपल्याला. पर्याय आहेत 31, 35, 33, 34. तर उत्तर क्रमांक आपलं काय येणार आहे? 31. महाराष्ट्रात मुंबई उपनगर हा 31वा जिल्हा निर्माण झाला होता. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, पूर्वीच्या अकोला जिल्ह्याचे विभाजन होऊन डॅश डॅश जिल्हा निर्माण झाला. बघा पूर्वीच्या अकोला जिल्ह्याचे विभाजन होऊन डॅश डॅश जिल्हा निर्माण झाला. तर बघा पूर्वीच्या अकोला जिल्ह्याचे विभाजन होऊन नंदुरबार, हिंगोली, गोंदिया आणि वाशिम. नंदुरबार, हिंगोली, गोंदिया आणि वाशिम. तर उत्तर क्रमांक आहे पूर्वीच्या अकोला जिल्ह्याचे विभाजन होऊन आपल्याला वाशिम जिल्हा निर्माण झाला. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात सर्वात जास्त क्षेत्रफळ असलेला डॅश डॅश प्रशासकीय विभाग आहे. बघा सर्वात जास्त क्षेत्रफळ असलेला प्रशासकीय विभाग विचारलेला आहे. तर पर्याय आहेत पुणे, औरंगाबाद, नाशिक, नागपूर. बघा पर्याय आहेत पुणे, औरंगाबाद, नाशिक आणि नागपूर. तर महाराष्ट्रात सर्वात जास्त क्षेत्रफळ असलेला औरंगाबाद प्रशासकीय विभाग आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, सह्याद्री पर्वताच्या उंचवट्याचा भाग महाराष्ट्रात सर्वात कमी क्षेत्रफळ असलेला डॅश डॅश प्रशासकीय विभाग आहे. तर इथे जास्त विचारलं होतं, आता इथे कमी विचारलेलं आहे. म्हणजे खूप सिंपल असे 1 लाइनर क्वेश्चन घेतलेले आहेत आणि ते खूप महत्त्वाचे आहेत. अंडरलाईन करून एखाद्या टॉपिकमध्ये खूप महत्त्वाचे पॉईंट काढून हे 1 लाइनर क्वेश्चन तयार केले. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघत जावा. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात सर्वात कमी क्षेत्रफळ असलेला डॅश डॅश प्रशासकीय विभाग आहे. पर्याय आहेत अमरावती, नागपूर, नाशिक आणि कोकण. बघा महाराष्ट्रात सर्वात कमी क्षेत्रफळ असलेला जिल्हा कोणता आहे? तर कोकण. पुढचा प्रश्न आहे, सह्याद्री पर्वताच्या उंचवट्याचा भाग टिंबटिंब म्हणून ओळखला जातो. बघा सह्याद्री पर्वताच्या उंचवट्याचा भाग डॅश डॅश म्हणून ओळखला जातो. तर खानदेश, मावळ, घाटमाता देश. खानदेश, मावळ, घाटमाता देश. सह्याद्री पर्वताच्या उंचवट्याचा भाग घाटमाता म्हणून ओळखला जातो, लक्षात ठेवा. त्यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात वराड या प्रादेशिक विभागात एकूण डॅश डॅश जिल्हे आहेत. महाराष्ट्रात वराड या प्रादेशिक विभागात एकूण डॅश डॅश जिल्हे आहेत. तर वराड हा प्रादेशिक विभाग आहे आणि यामध्ये किती जिल्हे आहेत? पर्याय आहेत 11, 8, 3 आणि 6. तर महाराष्ट्रात वराड या प्रादेशिक विभागात 3 जिल्हे आहेत, लक्षात ठेवा. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, सह्याद्रीच्या पूर्वेकडील उतरणीच्या भागास डॅश डॅश असे संबोधले जाते. बघा सह्याद्रीच्या पूर्वेकडील उतरणीच्या भागास डॅश डॅश संबोधले जाते. कोकण, मावळ प्रांत, घाटमाता आणि खानदेश. तर लक्षात ठेवा आपलं उत्तर आहे सह्याद्रीच्या पूर्वेकडील उतरणीच्या भागास मावळ प्रांत असे संबोधले जाते, लक्षात ठेवा मावळ प्रांत. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्राच्या पूर्वेला डॅश डॅश राज्याची सीमा आहे. बघा महाराष्ट्राच्या पूर्वेला डॅश डॅश राज्याची सीमा आहे. पर्याय आहेत छत्तीसगड, तेलंगणा, मध्य प्रदेश आणि कर्नाटक. पर्याय आहेत छत्तीसगड, तेलंगणा, मध्य प्रदेश आणि कर्नाटक. तर महाराष्ट्राच्या पूर्वेला छत्तीसगड या राज्याची सीमा आहे. त्यानंतरचा शेवटचा प्रश्न घेऊया आपण, महाराष्ट्राच्या देश या पारंपरिक प्रदेशामध्ये डॅश डॅश जिल्हे आहेत. बघा महाराष्ट्राच्या देश या प्रादेशिक विभागामध्ये देश या पारंपरिक प्रदेशामध्ये डॅश डॅश जिल्हे आहेत. तर पर्याय आहेत आपले 7, 8, 6 आणि 5. बघा पर्याय आहेत आपले 7, 8, 6 आणि 5. तर महाराष्ट्राच्या देश या पारंपरिक प्रदेशामध्ये किती जिल्हे आहेत? तर 7 जिल्हे आहेत. मित्रांनो लक्षात ठेवा उत्तर क्रमांक आपला 1 येणार आहे. त्यामुळे आपल्याला हे प्रश्न खूप महत्त्वाचे असणार आहेत. सर्व परीक्षेसाठी तुम्हाला हे प्रश्न उपयुक्त असणार आहेत. तलाठी भरती असो, पोलीस भरती असो
तसेच MPSC भरती असो किंवा कोणतीही सरळ सेवा भरती असो, तुम्हाला महाराष्ट्र भूगोलावरती हमखास प्रश्न विचारले जातात आणि त्यामध्ये तुम्हाला वन लाइनर प्रश्नसुद्धा विचारले जातात. आणि वन लाइनर प्रश्नामध्ये तुम्हाला अशा प्रकारच्या प्रश्नाचा तुम्ही सराव केला तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा प्रश्न आला तर तुम्हाला लगेच सुटेल असे प्रश्न आहेत हे. त्यामुळे या प्रश्नाचा सराव करणे तुमच्यासाठी खूप गरजेचे आहे. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण की जर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला तर तुम्हाला महत्त्वाची माहिती लवकरात मिळणार आहे. त्यामुळे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडल्यास लाईक करत जावा, शेअर करत जावा आणि सबस्क्राईब करत जावा. धन्यवाद.